स्वामी करो। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं
लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय। भगवंतांच्या गोड नामाचा उच्चार करू। हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। हरि ओम हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। हरि ओम हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। हरि ओम हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 हरि ओम नमो भगवते वासुदेवाय।
प्रियतां देवो भगवान जानकी श्री रामचंद्र पूर्वेशा अस्माकं कुलदैवतं लोका भक्ता श्रीराम 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 जय जय रघुवीर समर्थ। श्रीमद भागवत ग्रंथाच्या या दशम स्कंध आणि एकादश स्कंध अशा दोन स्कंदांच्या निरूपणाकरता उपस्थित जे सर्व श्रोते साधक सज्जन तत्वचिंतक नामधारक कला उपासक वैदिक यात्री कीर्तनकार प्रवचनकार भागवतकार अशा उपस्थित सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करतो आणि आजच्या कथाला का ऐकायची पुन्हा पुन्हा तीच कथा। तर भागवतामध्ये तर असं म्हटलेलं आहे की सदा सेव्या किती वेळा कमीत कमीवर काय करेल कमीत कमी 1000 वेळा ऐकल्यानंतर काय काय होतं बरं का? जेव्हा जेव्हा आपण कथा ऐकतो ना तेव्हा होतं काय समजून घ्या बरं। काय ऐकायचं हे कळलं ना, याचे बेनिफिट्स काय हे कळले की आपण पॉलिसी काढतो की नाही। तसं हे रिन्युअल आहे आपल्या पॉलिसीचे, नाही का? दरवर्षी भरतो की नाही तो हप्ता। बरं आपल्याला माहिती असतं बरं का, जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी, पण बादचे जे फायदे ना सगळे ते काही आपल्याला तरी सुद्धा करतो की नाही आपण, करतो की नाही आपण? हे का ऐकायचं पुन्हा? हे ऐकायचं पुन्हा पुन्हा एवढ्यासाठी की एकदा ऐकलं ना, जे अगदी पहिल्यांदा ऐकतायत त्यांच्याकडे एकदा ऐकलं ना की साधारणपणे थोडस कृष्ण कथेबद्दल आपल्याला आकर्षण वाटायला सुरुवात होते। रोज मी स्वामींच्या मंदिरात जातोय, महाराजांच्या मठात जातोय, काय अजून कुठे जातोय, पण जेव्हा या कथा आपण पुन्हा ऐकतो ना तेव्हा आपल्याला कळतं बरं का, आम्ही ठेवितो मस्तकाच्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरू पाय होते। हे सगळं एकच आहे बरं का, एकोहम बहुश्या। हे पुन्हा पुन्हा ऐकल्यावरती असं वाटतं बरं का, असं काहीतरी असं। पण मग जसं पुन्हा ऐकतो त्यानं काय होतं तर त्यानं हळूहळू आपली चित्त शुद्धी होते। श्रवणानं सगळ्यात महत्वाचा फायदा काय आहे तर चित्त शुद्धी हा फायदा असतो। परीक्षित कशानं करलाय हो? एकदा का चित्त शुद्धी झाली ना की भगवंतांची आणि त्याच्याही पेक्षा वर सद्गुरूंची कृपा होते। सद्गुरूंच्या कृपेशिवाय हे परमतत्व काय आहे हे कोणीही दाखवून देऊ शकत नाही। सद्गुरूंची कृपाच लागते त्याच्यात। मग ती कोणाची असेल, आणि मी तर नेहमी म्हणतो माझ्यावरती तर सद्गुरूंची फार मोठी कृपा आहे। नारदांचे आशीर्वाद आहेत, व्यासांचे एवढे आशीर्वाद आहेत, समर्थांची कृपा आहे बरं का। फक्त आता काय राहिले बरं का, मी म्हटलंय माझ्यावरती कृपा आहे, आता त्यांचं काम आहे। समर्थांनी मला आपलं म्हटलं पाहिजे ना, मी समर्थांना म्हटलंय
त्यांनी मला आपलं म्हटलं पाहिजे, म्हणजे का आपला भाव कायम हाच असावा. स्वामींचं माझ्यावरती भरपूर प्रेम आहे, मग मी काय देऊ शकतो का? माऊलींनी काय दिले आपल्या सद्गुरूंना? माऊलींनी काय दिले आपल्या सद्गुरू ना? नेहमी आपण ना यांचा आदर्श ठेवावा बरं का. सगळं झाल्यावरती माऊली म्हणाल्या, येणे वाक्यज्ञे तोषावे. बस, येणे वाक्यज्ञे तोषावे, बाकी काही नको मला. बाकी आहेच काय माझ्याकडे द्यायचं? माझ्याकडे काहीच नाही बरं का द्यायला. हे जे व्यासांचे जे सगळे तुमच्याकरता आलेली पत्र आहेत ना, ती तुमच्यापर्यंत पोहोचवणारा पोस्टमन आहे. तर लौकिकातल्या पोस्टमनचा वेश निराळा असतो, आमचा वेश निराळा आहे बस. बाकी कुठल्या कुठल्या वाक्यावरती कोणाचं नाव लिहिलं आहे हे ज्याचं त्यानं ओळखून घ्यायचं बरं का. परमार्थामध्ये फार फार मोठी मेख आहे. नेमकं आपलं पत्र कुठलं हे एकदा हाताला लागलं की सोपं आहे पुढचं. म्हणजे नेमकी कोणती साधना आपल्या वाटेला आलेली आहे. पत्र कुठलं म्हणजे आपली साधना कुठली, ज्यानं आपलं कल्याण होणार. बहुतेक मला असं वाटतं की अप्पांच्या जीवनातला प्रसंग आहे. त्यांच्याकडे कोणी आलं ना अनुग्रह करता, अप्पा म्हणायचे की आज काय तारीख आहे, तो सांगायचा आजची तारीख. मग असं कर, 1 वर्षांनी बघा, 1 वर्षांनी बहुतेकांना असं सांगायचं. एकाने विचारलं अप्पा, अप्पा तुम्ही 1 वर्षांनी बोलवताय, अहो 80-90% लोक विसरून पण जातात आपल्याला बोलवलंय. म्हणाले तेच आहे, एवढ्या करतात सांगतो 1 वर्षांनी. खरे साधन कोण आहेत ना, त्यांना फक्त मंत्र द्यायचा बरं. हे काही देव बाजारचा भाजीपाला नाही हो, सगळ्यांकरता नाही आहे. तेवढी तयारी व्हायला पाहिजे बरं का, तेवढी तयारी व्हायला पाहिजे. आणि आमच्या, मी म्हटलं ना, आपली तयारी कुठपर्यंत व्हायला पाहिजे. व्यापार योगामध्ये भगवंतांच्या हातून आपल्याला काला मिळायला पाहिजे. बघा ना, बऱ्याच वेळा असं होतं, आपण प्रसादाच्या लाईनीत उभा असतो, काय मोतीचुराचे लाडू, बुंदीचे लाडू, आपण येतो आणि ते वाट रिकाम होतं. तो कोण व्यवस्थापक आहे, तो थांबा 2 मिनिटं आणतो आहे. लक्षात ठेवा, याचा अर्थ नीट लक्षात घ्या. ते जे आहे ना ते आपल्याकरता परमार्थ फार फार विसरली वाटतंय बरं का. काय घ्यायचं आपल्याला कळलं पाहिजे. मगाचं जे होतं ना ते माझ्याकरता नव्हतं याचा. पण या गोपी कशा आहे, त्याचं हे सगळं साधन झालेलं आहे. आणि अशीच एक आमची कलियुगातली तू कुठला म्हणणारेस? मला असं वाटतं होतं की साई मीराबाईंच्या एखादं पण तो म्हणला नाही, पद्मनाभा नारायण. काय कोणी लिहिलंय, कोणी लिहिलंय, याच्यापेक्षा भाव काय लिहिणार आहे त्याच्या मागे महत्वाचं. आपण फक्त त्या नारायणाचं गुणगान ऐकूया आणि मग आजच्या कथेकडे वळूया. आहे चालू आहे.
म्हणा.
भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. अशीच मिरवणी त्या कार्यात केली. भवबंधनी सोडवावे. काल खरं तर आपण थोडं पुढे गेलो होतो. कानानं विचारलं बाबांना कसली गडबड चालली आहे. पण काना म्हणाला की कालिया वर्धनाची कथा आहे ना, त्याच्याबद्दल कुठे सांगितलंय तू? ती लीला का केली? काना त्या कदंबाच्या वृक्षावरती चढला आणि त्यानं ती उडी मारली, थपकन पडला आणि यशोदेकडे निरोप केला. काना बुडाला, हरी बुडाला, कृष्ण बुडाला, सगळे जमा झाले. कालिया शांत झोपला होता. झोपलेल्याला उठवलं ना की काय होतं माहिती आपल्याला. साहिल तर अगदी प्रामाणिकपणे उत्तर देतो. साहिल उशीर का झाला? जरा झोपलो. तो प्रामाणिक आहे ना, म्हणून नाराज होता आवडतो. प्रामाणिक आपण कारण वेगळी सांगतो बरं का. ते जरा गाडीच काय फार ट्रॅफिक होतं. गोवांचं तर ठरलेलं कारण तर काय फार गर्दी होती असते. काय नाही, बाकी सगळे आले तेव्हा गर्दी नव्हती. गोवा रस्ते या जागेवर कशी आहे काय. साई खरं सांगतो. जो खरं सांगतो ना त्याच्यावरती भगवंत फार प्रेम करतात, फार प्रेम. म्हणून मंदिरात गेल्यावरती भगवंतांसमोर आपण जेव्हा सांगतो ना तेव्हा सगळं खरं खरं सांगावं का. सगळं सगळं खरं 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 सांगावं. झालं. कानाने आमच्या कदंबाच्या वृक्षावरून त्या डोहात ते उडी मारली. कालियापर्यंत पोहोचले. कालियानं काय केलं? सर्प काय करतो? सर्प असा वेटोळे 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 आणि सगळं कानाचं शरीर त्या कालियानं वेढून टाकलं बरं का. फक्त मान तेवढी वर आहे आणि ते आवळायला सुरुवात केली. काना म्हणला याला शक्य आहे का? शक्य आहे. म्हणून कानानं काय केलं बरं का. कानानं एक आमचे बुवा फार छान सांगतात. कानानं म्हणाले रामदेव बाबांचा प्राणायाम चालू केला. श्वास आत घ्यायला सुरुवात केली मोठा आणि शरीर वाढवायला सुरुवात केली नाही का. सांस अंदर ले, बाहर छोड़. एका बाईंनी नवीन क्लास लावला प्राणायामाचा. त्याच्या आधी ते हल्ली काय आहे, हल्ली टेक्नॉलॉजी इतकी वाढली आहे ना, म्हणजे ते सगळं असतं खरं प्री रेकॉर्डेड बरं का. आपल्याला वाटतं ते पण करतायत. मग आपण त्याचं सबस्क्रिप्शन घेतो पैसे भरून आणि मग त्याच्या आधीचे ते डेमो व्हिडिओ पाठवतात काय करायचंय ते. एका बाईनं पाहिले आणि त्या व्हिडिओ मध्ये होतं आपको आपकी सांस पे ध्यान रखना है. तिनं सांगितलं सासूबाई उद्या सकाळी 7 वाजता माझा क्लास चालू होणार आहे तेव्हा तुम्ही तिथे आलात. अरे बापरे. सासूबाईंना कळे ना हिचा क्लास आहे, ही कशाला आली आहे तिथे. आणि काय केलं ती सारखी सांगते सासूबाईंना, सासूबाई घराच्या आत या बाहेर जा, आत या बाहेर जा. कारण तो ट्युटर सांगतोय ना सांस अंदर ले बाहेर छोड़. ते नक्की सांस बुडावा म्हणताय याच्या करता तरी. म्हणून ते दोघं जण एकत्र आले बरं का त्या दिवशी मेळाव्याला. नक्की काय हिंदी पाहिजे का मराठी पाहिजे का काय काय सगळी गंमत.
भगवंतांनी शरीर वाढवायला सुरुवात केली बरं का. आणि शरीर वाढल्यानंतर काय व्हायला लागलं, भगवंतांचं हा जो कार्य होता ना, त्यानं जे भगवंतांना वेढलं होतं, तर आपण ते कातडी बघितली असं आपण जशी त्याला ठेवले असतात, तो ज्यावेळेला कात टाकतो ना त्यावेळेला त्याला फार यातना होतात बरं का, फार यातना होतात असं सांगितलं. पण ते त्याला क्रमप्राप्त आहे. कातडी टाकतो जेव्हा तेव्हा त्याला पुनर्जन्म असं म्हटलेलं आहे. त्याच्याकरता तो ते सगळं करत असतो. मग त्यावेळेला यातना होणार असतो. आपल्याला एका यातना पुनर्जन्मात आपल्या आपण सगळे आलो तेव्हा किती रडत आलो. पण जाताना मात्र हसत गेलं पाहिजे. जाताना मात्र हसत गेलं पाहिजे. ही शक्ती भगवंताने आपल्याला दिली पाहिजे बरं का. नाहीतर आपलं ते नळ्या लावून पडले हॉस्पिटलमध्ये, 8 दिवस झाले, 15 दिवस झाले, घरचे वैतागले, तरी कशी तर मोक्षाची कथा झालीच नाही बरं का. नाही फार छान वर्णन करताय. मला तर वाटतंय हे सगळं वर्षच घ्यावं बरं का. वर्षभर भागवत सांगा एवढं काय आहे, एवढं सांगा. म्हणजे दशमस्कंदातल्या भागवतातले फार एक अगदी 10-15 गोष्टी झाल्यात बरं का. याचं कारण आहे ना, जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला आवडते की नाही तेव्हा त्याचा मनमुरादा आस्वाद घेता आला पाहिजे, तर त्यातलं थोडंसं आपल्याला होतं बघता. नाहीतर काय वाचलं आणि मोकळं झालं, याला काही समजत नाही खास बरं का. याने काही समजणार नाही आपल्याला. कानानं कसं शरीर वाढवायला सुरुवात केली तसं त्या कार्याच्या एक एक बारीक ज्या आपल्या शरीरावरती शिरा असतात ना, कॅपिलरीज म्हणतात त्याला, बारीक असतात बघा, म्हणजे खरचट, तर तेवढंच रक्त येतं परत बंद होतं. तर त्या कॅपिलरी ऍक्शन असते त्याच्या अगदी बारीक असते, त्या तुटायला सुरुवात झाली एक एक करत टक 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 टक, आणि रक्तस्त्राव बाहेर व्हायला लागला. रक्तस्त्राव बाहेर व्हायला लागल्यानंतर ते समुद्राचं पाणी, खारट पाणी लागायला लागलं. जमिनीवरती खारट पाणी लागलं की काय होतं, आगार होते. त्याच्या शरीराचा दाह व्हायला लागला कानानं, आणि त्याची जी पकड होती ना ती थोडी सैल झाली. काना लगेच त्याच्या मस्तकावरती जाऊन उभा राहिला. डोक्यावर 100 फण्यांचा सांगितलंय, काही ठिकाणी 101 फण्या सांगितलंय. संत म्हणतात हे काय 101 फण्या किंवा 100 फण्या, हे आपले असलेले म्हणाले अहंकार आहे. हे अहंकार आणि हे विषय आपल्याला मिठीमध्ये एवढे गच्च पकडतात की त्याच्यातून सुटण्याकरता काय करावं लागतं, भगवंत म्हणतात त्याच्याकरता एकच मार्ग आहे, सर्वांगाने सद्गुरूला शरण जावं लागतं. एकदा सद्गुरूंना शरण गेल्यानंतर काय होतं, तर तो जीव प्रभुमय होतो. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायामध्ये याच्यावरती विवरण केलेलं आहे. माऊलींचा अत्यंत आवडता लाडका सामोरी ठेवला 9वाध्याय. माऊली म्हणतात, तू मन हे मीची करी, माझिया भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते. जे जे भेटिले भूत ते ते मानिसे भगवंत. हेच सांगतायत बरं का, हेच सांगतात. माझे अनुसंधाने देख, संकल्पू जाळीने निश्चयच, मध्याजी चोख याची नाव. ऐसे मिया येथीला होसी, तेथे माझियाची स्वरूपा पावसी. हे अंतःकरणीचे तुझ पासी,
बोल जग असेल. भगवंत अर्जुनाला सांगतायत ना, त्याच्यावरती भाष्य केले फक्त अगा आग घ्या चोरिया आपुले, जे सर्वस्व आम्ही असे ठेविले, ते पावोने सुख संचले होवोने ठासी. एकदा का सर्वार्थानं सद्गुरूंना शरण गेलं की मग काय होतं तर सद्गुरूंच्या कृपेचा वर्षाव आम्हावरती होतो. भगवंतांनी काय केलं, तो कालिया जेव्हा शरण आला ना, तेव्हा कालियाला सांगितलं, कालिया तुला इथे राहता येणार नाही, तुला हे सोडून जावं लागेल. आणि आपण ते बघितलंय की अनेक ठिकाणी तो देखावा असतो, भगवंत कालियाच्या त्या फण्यांवरती नाचतायत, नृत्य करतायत. असा तो कालियावर आला, कालिया पत्न्या शरण गेल्या, कालियावर आला आणि सगळ्यांना आनंद झाला. कालिया कुठे रममाण आहे तर कालिया यमुनेमध्ये रममाण आहे. भगवंत म्हणतात यमुना कोण आहे, यमुना साधी सुधी नाही आहे. यमुना म्हणजे भक्ती रस आहे. भक्ती रसामध्ये विषय वासना असून चालत नाही. फार वरच्या पातळीवरचं तत्वज्ञान म्हटलं काय. यमुना भक्तीची महाराणी आहे, प्रेमरसाची महाराणी आहे, आणि प्रेमरसामध्ये विषय वासना राहत नाही, याच्या करता ही लीला केली. प्रभू प्रेमामध्ये काय चालत नाही, प्रभू प्रेमामध्ये दंभ चालत नाही, अहंकार चालत नाही. आणि तो जर का वाळायला लागला तर त्या सगळ्याचं रूपांतर विषामध्ये होतं, भगवंत सांगतात. म्हणून त्या कार्याला संपवलाय भगवंताने. संपवलाय म्हणजे ते स्थान सोडून जायला सांगितलं. आजपर्यंत जेवढे भक्त झाले त्यांनी सुद्धा हेच सांगितलंय जगाला. प्रत्येक संतांचा हाच अनुभव आहे की एकदा शरण गेल्याशिवाय, आणि एकदा याचा अर्थ एकदा शरण गेलं की गेलं बरं का, मग तिथून मागे फिरणार नाही, तिथून मागे फिरणार. बघा भगवंतांना कालियाला मारणं अवघड होतं का? अवघड होतं नाही ना, सहज मारू शकले असते. पण कालियाला मारलं तर विषय संपणार नाही. म्हणून त्यांनी काय केलं तर कालियाचं विष काढून घेतलं. म्हणजे काय काढून घेतलं तर त्याचा अहंकार काढून घेतला. सापाला माहिती असतं ना, मी डंख मारल्यानंतर समोरच्या व्यक्तीला इजा होणार आहे, याच्या बळावर चाललंय बरं का सगळं त्याचं. तो अहंकार काढून घेतला, तो दंभाचार काढून घेतला, आणि त्याला स्वस्वरूप करून टाकलं. संत म्हणतात याचा अर्थ काय आहे तर म्हणाले आपल्या इंद्रियांना काही मारून टाकायचं नाहीये. म्हणजे पायाला जखम झाली, अंगठा फार दुखतोय तर आपण पाय कापून टाकतो का? नाही ना. त्याच्यावरचा इलाज काय आहे, त्या इलाजावरती लक्ष देतो. तसंही म्हणाले भगवंत म्हणतात या सगळ्यावरती काय इलाज आहे, इंद्रियांना मारायचं नाही तर त्यांचं जे भोगण्याचं विष आहे, सतत जे हवं 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 हे जे विष आहे ना, तेवढं फक्त भगवंत काढून घेतात. बस तेवढं फक्त भगवंत काढून घेतात. मग म्हणाले काय, सगळेच विषय जर काढून घेतले तर कसं व्हायचं नाही का? सगळे विषय कमी 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 करत गेलो तर कसं व्हायचं नाही. एक विषय ठेवला ना भगवंतांनी. तुकोबा म्हणाले कुठला विषय ठेवला आमच्याकरता, विषय तो त्यांचा झाला नारायण. भगवंत हाच विषय, बस बाकी वेगळं नाही. गोपींची ही अवस्था आहे, गोपांची ही अवस्था आहे, गोपबालकांची ही अवस्था आहे, यशोदेची ही अवस्था आहे, नंदाची सुद्धा हीच अवस्था आहे. बस अखंड कृष्ण कृष्ण कृष्ण.
बस, बाकी काहीच नाही. काना रोज आता आपल्या गाईंना वासरांना घेऊन चरायला जातो. ती वेणू अडकवलेली आहे छान त्याच्या कमरेला. कदंबाच्या वृक्षाला टेकून उभा राहतो. आपण पाहिलंय भगवंताचे चित्र. मागे तो कदंबाचा वृक्ष आहे आणि काना दीड पायावरती उभा आहे. दीड पायावर उभा आहे. इकडे काना दीड पायावर उभा आहे आणि तो वेणूचा नाद करतो. आणि त्या वेणूचा नाद ऐकून 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 आता गोपी त्रासल्या. म्हणजे ज्या गोपी आधी कानाचे लाड करायला यशोदेकडे जात होत्या त्याच गोपी काही काळानंतर कानाची गारणी सांगायला यशोदेकडे जायला लागल्या. आणि आता त्या वेणूबद्दल तिच्याकडे तक्रार करतायत बरं का. वेणूबद्दल कानाकडे तक्रार करतायत. त्या म्हणतायत काना तुला आमच्यापेक्षा ती वेणू अधिक प्रिय आहे का? हा, जी सारखी तुझ्या बरोबर असते. सारखी तुझ्या बरोबर असते. वेणू गीत आहे ना, गोपीची गायला करतात. मी ज्यावेळेला संस्कृत आणि मराठी असं वाचत होतो ना, तेव्हा पहिल्या श्लोकाचा आणि दुसऱ्या श्लोकाचा म्हणजे जे काही त्यातले श्लोक आहेत ना त्याचे तसे बघितलं ना तर फार संदर्भ कळत नाही. मग श्रीधरांची जी टीका आहे ना त्यात कळतं बरं का की हे असं काय. ते म्हणतात की पहिला श्लोक आहे ना तो वेगळ्या गोपीने म्हटलाय आणि दुसरा श्लोक वेगळ्या गोपीने म्हटलाय. बघा, आपण 4 जण बोलतोय आणि समजा मी एखादा विषय मांडला आणि त्या विषयाला अनुसरून नाही पण त्या विषयाचा संदर्भ आणलाय असा दुसरा विषय निघाला आणि तो दुसऱ्या कोणीतरी मांडला. ते जर सगळं आपण लिहिलं ना तर आपल्याला वाचताना वाटेल की अरे ह्यात काहीतरी वेगळं आहे बरं का, मध्येच कोणीतरी वेगळं बोललंय. कसं आहे. आणि आता त्या कानाकडे तक्रार करतायत. आज इथे येताना संध्याकाळी गाडीवरती हे सुचलंय बरं का, विराट कान्हया रे कान्हया कान्हरली मुरली कान्हया रे कान्हया रे कान्हरली मुरली. आमच्यापेक्षा तुला ती अधिक प्रिय आहे. काना ती मुलगी जेव्हा तुझ्या ओठांपाशी असते ना तेव्हा आम्हाला तिचा मत्सर वाटतो बरं का, मत्सर वाटतो. काय तिचं एवढं पुण्य आहे. काना मला सांगू का तिचं पुण्य काय आहे. काना म्हणाला जोपर्यंत मी तिचा ठावा भरत नाही ना तोपर्यंत ती वाचत नाही.
तुम्हाला वाटतं ना मी अमुक करते मी तमुक करते, हे सगळं कोणी केलं? मी केलं. मी 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 म्हणता म्हणता सगळं निघून जातं. काधरली मुरली मुरलीचा स्वर कानाची गोड वाटे, मुरलीचा स्वर कान्हा. काल सांगितलं त्या मुरलीमधनं आपण जसे स्वर काढतो तसे येत नाही तर का? कानाच्या मुरलीमधून अखंड ओंकाराचा ध्वनी चालू आहे. मुरलीचा स्वर कान्हा अति गोड वाटे, मुरलीचा स्वर कान्हा अति गोड वाटे. कानाला ऐकायला ते फार गोड वाटतंय रे, फार गोड वाटतंय. पण काना ते जरी गोड वाटत असलं ना तरी माझ्या हृदयाची काय अवस्था आहे सांगू का? मुरलीचा स्वर कान्हा अति गोड वाटे, मुरलीचा स्वर कान्हा अति गोड वाटे. हृदयात माझ्या कान्हा हृदयात काटे, हृदयात माझ्या कान्हा हृदयात काटे. कान्हा माझ्या हृदयामध्ये काटा टोचल्यासारखं वाटते रे, काटा टोचल्यासारखं. का धरलीस रे तू ही काटा? काय अवस्था आहे बघा, काय अवस्था. काधरली मुरली कान्हा, काधरली मुरली. कान्हा तुझ्या त्या मुरलीच्या नावानं माझे सगळे व्यवहार बंद पडले रे, सगळे व्यवहार बंद पडले. जात होते बाजाराला, जात होते बाजाराला, स्वर आला गाणी. जात होते बाजाराला, स्वर आला गाणी. एकदा का तो परब्रह्माचा स्वर ऐकायला लागले ना, त्याला अनाहत नाद म्हटलेला आहे परमात्मा. आता योगामध्ये प्रक्रिया आहे. अनाहत ध्वनी ऐकू येतो. त्यानं काय झालं का? जात होते बाजाराला, स्वर आला गाणी. देह भान हरपले, देह भान हरपले, कोणी नाही मनी. देह भान हरपले, कोणी नाही मनी. हे मनामध्ये कोणी नाही ही अवस्था फार अवघड आहे बरं का. आपलं जे सगळं चाललंय ना ते मनात चाललंय सगळ्यात पहिल्यांदा. पण गोपींची अवस्था आहे की आता मनामध्ये कोणी नाही बरं का. कशाला झालं? बाजाराला म्हणजे प्रपंचात चालली आहे. काना मला काय हे सारखं प्रपंचात प्रपंचात प्रपंचात. म्हणून कानाला फक्त त्या मुरलीचा स्वर काढला, झालं ही सगळं विसरली.
जात होते बाजाराला स्वड आला कानी देह भान हरपले कोणी नाही मनी देह भान हरपले कोणी नाही मनी रीते मन माझे कान्हा मन रीत झालं एकदा सगळे मायापाठ तुटले आपण प्रपंचात संसारात त्याचं कारण काय आहे हा माझा मुलगा आहे ही माझी आई आहे ही माझी पत्नी आहे हे माझे पती आहे ही माझी मुलगी आहे ही माझी नात आहे हे सगळे पाश आहेत ना बांधले गेलेले पाश आहेत बांधले गेलेले ते हवेत बर का ते हवे पण कुठे हवे लक्षात घ्या एका फार मोठ्या संतांचं वाक्य आहे घरात राहा पण मनात घर ठेवू नका नेपोलियन बोनापार्ट पण सगळ्यांनी नाव ऐकलंय बाजाराला जात होते बाजाराला तो नेपोलियन जेव्हा भारतात आला तेव्हा त्याला तिथल्या तत्ववेत्यांनी सांगितलं होतं की तू भारतात जा तिथे अनेक मोठमोठे ऋषी आहेत साधना करणारे त्यांचं दर्शन घे हिमालय म्हणून पर्वत आहे हिमालयाचा आणि जाऊ बरोबर का 4 धाम केले केदारनाथ बद्रीनाथ गंगोत्री आणि माझ्या नशिबात काही केदारनाथचं दर्शन नव्हतं बरं का चौगुले काका गेले काय इथे लागतं बरं का दर्शन काय थंडी पडली मला त्रास होतो थंडीचा अवघड झालं म्हटलं आपल्या नशिबात नाही बहुतेक पुन्हा यायला लागलं मी तेव्हा सांगितलं बरं का केदारनाथला मी पुन्हा येईल पुन्हा येईल पुन्हा येईल तो नेपोलियन बोनापार्ट भारतात आला हिमालयामधल्या काही नाट्यांमध्ये फिरत होता तेव्हा एक साधू होते बरं का चालू ठेवा जात होते बाजाराला हे सांगायचंय मला ते आठवलं छान हे साधू होते ना ते छान असे काय बर्फावरती काही नव्हतं बरं का एक लंगोटी लावली होती आणि निवांत पडले होते छान काय हरिनाम चालू असेल त्या नेपोलियन बरोबर एक दुभाषी होता ट्रान्सलेटर तो असा फिरतोय बघत 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 तो त्या साधूच्या पाशी उभा राहिला साधूने आपलं कोणतरी आले जवळ त्याच्यावरती डोळे उघडले आणि परत बंद होते कारण काय मी जे आहे तेच हा आहे ना पक्क बरं का सत्ता नाही पक्क असत त्याने विचारलं बरं का तो दुभाषी होता त्यांच्यात संवाद चालला होता ते मला विचार बॉडी वॉन्ट्स त्यांनी विचारलं महाराज तुम्हाला काय हवंय माझ्याकडे सगळं आहे म्हणाला माझ्याकडे सगळं आहे तुम्हाला काय हवंय मी जगत जेता आहे माझ्याकडे सगळं आहे हे म्हणाले मला काही नकोय मला काही नको इंग्लिश मध्ये चाललाय कसं हा असा साधू म्हणाले एकटा पडलाय अंगावर काय कपडे नाही काही नाही आजूबाजूला काही नाही याचं बाकीचं सामान कुठे आणि विचारलं व्हेर इज युअर फर्निचर त्या साधूने याला उलट प्रश्न विचारला म्हणाले व्हेर इज युअर फर्निचर मी असं आहे तुझं कुठे सर्व तेव्हा नेपोलियन म्हणाला आय एम अ पॅसेंजर मी प्रवासी आहे माझ्याकडे कुठला आलाय बाकी सगळं
ते म्हणाले आय एम ऑल्सो पॅसेंजर. तू एका जन्माचा विचार करतोयस, मी अनंत जन्मांचा विचार करून आता इथे आलो. किती फर्निचर जमा केला तरी कमी पडतो तर का? बघा आपल्या घरात किती फर्निचर आहे, पण वेळेला सुरी सापडते का हो? नाही सापडत. कितीही जमा करा, वेळेला जे पाहिजे ना नाहीच मिळत. हिचं तसंच झालं बरं का. तरी नेपोलियन सांगतो बरं का, काहीतरी मागून घे माझ्याकडनं. त्या साधूने असे डोळे उघडले आणि मला थोडा बाजूला सर, तुझ्यामुळे माझ्यावरती येणारा सूर्यप्रकाश आडतोय, फक्त मला तेवढंच हवं. काय महान तत्वज्ञान. मला काहीही नको याचं कारण मला जे पाहिजे ना ते मी त्याच्याकडून प्राप्त करून घेऊ शकतो याची मला खात्री आहे. मग ते मला इतरांकडनं कशाला पाहिजे? भगवंत काय देणार नाही का मला? पण आपली कशी पक्की धारणा पाहिजे बरं का? आपली पक्की धारणा पाहिजे, कारण भगवंत कोणतीही सेवा ठेवून घेत नाही. ते सव्याज परत करतात. सुदामदेवांनी काय दिलं होतं? ऋण करी मोठं बरं पोहे, याचे व्याजात हे मन करी. हिचं काय झालंय? सगळं इथं झालंय बरं का. जात होते बाजाराला स्वर आला कानी, जात होते बाजाराला स्वर आला कानी, देह भान पडे कोणी आहे मने, देह भान पडे कोणी नाही मने. रीते मन माझे कान्हा प्रपंची मुक्तेरा, रीते मन माझे कान्हा. लक्षात घ्या, प्रपंचामध्ये असायचं बरं का, पण प्रपंचामध्ये गुंतायचं. बासुंदी जेवढ्या प्रेमानं खातो ना, जेवढ्या आवडीनं खातो ना, तेवढ्याच प्रेमानं कार्याची भाजी, भोपळ्याची भाजी, दोडक्याची भाजी खायला आपण शिकलो ना, लक्षात ठेवा. फक्त बटाटे वडाच आवडलं पाहिजे असं नाही बरं का. खाण्याचं उदाहरण देऊ ना की पटकन म्हणून सांगतो बरं का. माझा चातुर्मास चालू आहे. रीते मन माझे कान्हा प्रपंची गुंतेना, रीते मन माझे कान्हा प्रपंची गुंतेना. आपल्या सगळ्यांचं असं होतं बरं का. मंदिरात आलं ना, बुवांची कथा ऐकली की खरंय बरं का, खरंय हे सांगतायत ना ते अगदी खरंय. ही गोपी आपली प्रतिनिधी वर का, ती म्हणाली काय करू नये का, रीते मन माझे प्रपंची गुंतेना, पण ओढ प्रपंचाची कान्हा सुटता सुटेना, ओढ प्रपंचाची कान्हा सुटता सुटेना. एकदा तो फक्त ध्वनी ऐकलाय बरं का तिनं, त्याच्यामुळे एवढा फरक पडलाय तिचा. ओढ प्रपंचाची कान्हा सुटता सुटेना, ओढ प्रपंचाची कान्हा सुटता सुटेना. आणि प्रपंचातले विषय कसे आहेत हे सांगितलं ना. काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर हे सगळे चिकट पदार्थ आहेत बरं का. तुम्ही जेवढे झटकायला जाता बाजूला तेवढे ते अधिकाधिक घट्ट होत जातात. मी अशी माणसं पाहिली आहेत बरं का या डोळ्याने.
मला अहंकार नाही, अहंकार नाही, अहंकार नाही, याचा त्यांना अहंकार आहे. काय आहे? फार अवघड. परमार्थातली वाट सगळ्यात अवघड आहे बरं का, फार अवघड. दही दूध लोणी कान्हा, हे सगळे विषय आहेत बरं का. दही दूध लोणी आपण पाहिलंय हे सगळं. दही दूध लोणी कान्हा नको नको वाटे, दही दूध लोणी कान्हा नको नको वाटे, मुरलीचा स्वर कान्हा अति गोड वाटे, मुरलीचा स्वर कान्हा अति गोड वाटे. कान्हा आता यातलं मला काहीही नको रे, काहीही नको, मला फक्त तुझ्या मुरलीचा स्वर हवा आहे. आणि तो कुठे ऐकतोय? तो कानांनी ऐकू येत नाही बरं का, तो कानांनी ऐकू येत नाही, तो इथे ऐकू येतो बरं का. याला चिदाकाश असं म्हणतोय परमात्मा. तो चिदाकाशात ही दर्शनं सगळी इथे घडतात बरं का, इथे घडतात. इथे लक्ष एकत्रित करायचं आणि इथे ती दर्शनं अनुभवायची बरं का. तिचं तसंच चालतं. सांग कधी कान्हया रे आनंदात धावो, सांग कधी कान्हया रे आनंदात धावो, चिदाकाशी स्थिर हो परमानंदी वाहू, चिदाकाशी स्थिर हो परमानंदी वाहू, चिदाकाशी स्थिर हो परमानंदी वाहू. थोडस यात थोडं वर्णन आहे बरं का ध्यानाबद्दल. त्या ध्यानामध्ये ज्या सगळ्या गोष्टी करायच्या असतात त्यावेळी थोडं काय फार कधी कधी मी लिहायला बसलो की मला तो फार एकांती वाटायला लागतो. म्हणून मग तसं टाळण्याकरता सगळ्यांना समजलं पाहिजे ना काय केलंय आपण. नाहीतर आपण बरं आपल्याला कळलं ना तरी तो आत्मानंद अनुभवता येतो बरं का. मग आपण लिहिलंय ते समोरच्याला कळलं तर तो आत्मानंद वाटता येईल. सगळ्यात अवघड आहे बरं का. दुसऱ्याला दुःख झालं म्हणून आनंदित होणारे बरेच आहेत, पण दुसऱ्याच्या आनंदामध्ये आपला आनंद शोधणारे फार कमी आहे, फार कमी आहेत. लक्षात कान्हा म्हणाला की अगं तुला हा सगळा अनुभव रासक्रीडेचा गेला दिला, रासक्रीडेचा या सगळ्या ह्याच्यात काल जी गडबड चालली होती ना नंदबाबांची, ती कसली गडबड कानाला विचारलं तेव्हा नंदबाबा म्हणाले अरे इंद्राची पूजा करायची आहे. काना मला इंद्र वगैरे काही नाही, मग गोवर्धन पूजा केली बघा, गोवर्धन लीला केली. मागच्या वेळेला आपण गोवर्धन लीला केली होती छान. म्हणून आज या वेळेला जरा वेगळ्या कथा अधिक उलगडून सांगितल्या बरं का. काय नेमकं काय तत्व आहे त्या कथेमागचं. आणि काना असा आहे की काना आमचा पटकन मोठा होतो. एकदम का भरोसा कारण मात्र एकदम सोपं आहे. जे अनेक कीर्तनकार प्रवचनकार असतात ना, एखादं नवीन आख्यान बसवलं गंमत सांगतो तुम्ही लक्ष द्या. पुढच्या सांगायचं असतं स्वयंवर, पण स्वयंवर सगळं काही तयार झालेलं नसतं. मग कुठं सुरुवात करायची तर राम जन्माला आल्या सखीपासून सुरुवात करायची.
जन्माचं पाठ्यान सगळं सांगायचं बरं का. आणि मग मोठे झाले आणि थेट सीता स्वयंवराला आणायचं. शेवटची 5 मिनिटं तसं होणार आहे बरं का. एवढे दिवस जे सांगितलं ना, गाणं लहान आहे लहान आहे लहान, उद्या गाणं आमचा एकदम मोठा होणार आहे. भगवंतांची लीला आहे ना. आपल्याला शक्य असतं तर आपणही झालो असतो एकदम मोठे झालो असतो. संत म्हणतात मोठे पण नकोच, काय हवं, लहानपण देवा देवा, लहान राहू दे. लहान राहिलं ना की बरं असतं बरं का. बघा मोठं झालं की केवढ्या जबाबदाऱ्या खांद्यावरती येतात. त्यापेक्षा आपलं बरं आहे की त्या आपल्या निर्मला सीतारामन होत्या ना अर्थमंत्री, कल्पना करा ना, त्यांना सगळा स्वयंपाक करायचा आणि मग त्या मंत्रालयात जायचं. त्यापेक्षा आपलं बरं आहे की स्वयंपाक करायचा आणि टीव्ही ऑन करायचा. मोठं झालं ना की जबाबदाऱ्या अधिक बरं का, काळजी अधिक. कानामाला पण कंसवत वगैरे कंसवत करायचं आहे बरं का. उद्या करू ते सगळं आणि उद्या छान भगवंतांचा विवाह सोहळा पार पाडून उद्या एक 15 मिनिटं फक्त जास्तीची काढून फार वेळ घेणार नाही. उद्या आपण छान इथे भगवंतांचा विवाह सोहळा साजरा करणार. तेव्हा मी पुन्हा सांगतो, ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी धोतर आणि काय सदरा, मी पूर्वी नेहरू शर्ट असं म्हणत असेल, पण याच्यात म्हणले मला ते नेहरू वगैरे वापरू नका म्हणून छान सदरा काय नटून या, टोपी वगैरे. आणि बुवांनी सांगितल्यामुळे बुवांनी पण नवीन धोतर वगैरे घेतलेलं, नवीन पोशाख. विवाहाला छान नटून जायचं बरं का. लक्षात घ्या, आपण गबाळ्या कपड्यात आलो तर भगवंत आपल्याकडे बघणार. पक्क लक्षात ठेवा, इथे पक्क पाहिजे आपल्याला. भगवंतांनी माझ्याकडे बघावं असं जर वाटत असेल तर आपण छान प्रेझेंटेबल असलं पाहिजे. आपल्याला किती येतं हे नंतर बरं का. भगवंत म्हणतात हा सुटा उठताना दिसतोय, याला काही कळत असला तेव्हा छान नटून या. ज्यांना शक्य त्यांनी धोतर नेसा, नाही तर सलवार जपा त्याला. विवाह सोहळा साजरा करू आणि मग काय पुढचे राहिलेले जे काही 4-5 दिवस आहेत ते पुढचे काही कथा. आणि शेवटच्या दिवशी मात्र आपल्या सगळ्यांना विष्णू सहस्रनामाचा पाठ करायचा आहे. ज्यांना माहिती नाही, ऐकलंच नाही, काही काळजी करू नका. इथे पहिल्यांदा ऐकायचं, कधीतरी सुरुवात व्हायला ती सुरुवात इथून होईल. नारद मंदिरातून, व्यास मंदिरातून, इथून पुढे सुरुवात करा म्हणायला. सगळं नाही म्हणता आलं, 2 श्लोक म्हणता येतील, 1 श्लोक म्हणता येईल, किमान 1 नाम म्हणता येईल पहिले, बस एवढं पुढे बरं का, एवढं पुढे. फक्त विष्णू सहस्रनामाचं मोठ्या टाईपमध्ये जे मोठे अक्षर असलेलं पुस्तक आवर्जून घेऊन याकडे बघून म्हणायचं आहे. एवढं फक्त सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. आरती करू.
हो जय श्री भागवता आरती करूं तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करूं तुझ भगवंता श्री शुक मुनि धर्म भक्ति आना बड़े आरती वेदा हरि चरिता आरती करूं तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करूं तुझ भगवंता वेद करूं छे मधुर फल माधुर से शोभन सर्वान्